नमस्कार. महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल, लायसन्स रिन्युअल आणि ते 150 CNE पॉइंट्स. हो, याबद्दल प्रचंड कन्फ्युजन आहे नाही का? पण काळजी नसावी. आज आपण याच सगळ्या गोंधळावर एकदम सोप्या भाषेत बोलणार आहोत. एक एक करून सगळे प्रश्न सोडूया, म्हणजे डोक्यात सगळं क्लिअर होईल. चला तर मग सुरू करूया. तर सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा प्रश्न, हे जे 150 CNE पॉइंटचं प्रकरण आहे ते खरं आहे की फक्त एक अफवा पसरली आहे? अनेकांच्या मनात हाच प्रश्न आहे. म्हणूनच आज आपण थेट या प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत आणि सत्य काय आहे ते शोधून काढणार आहोत. आता एवढं कन्फ्युजन का आहे? कारण आपल्या कानावर वेगवेगळ्या गोष्टी पडतायत. कोणीतरी म्हणतं, अरे असा काही नियमच नाहीये. तर कोणी म्हणतं, माझ्या मित्राचं रिन्युअल तर काहीच पॉइंट्स न देता झालं. कोणी 10 पॉइंट्स म्हणतंय, तर कोणी म्हणतंय की पॉइंट्सची गरजच नाहीये. याच अर्थवट माहितीमुळे सगळा गोंधळ निर्माण झालाय. पण यातलं खरं काय? चला तर मग या गोंधळातून बाहेर पडून गोष्टी स्पष्ट करूया. आता आपण सत्य काय आहे आणि अफवा काय आहे हे वेगळं करू. हीच ती सगळ्यात मोठी अफवा आहे जी सगळीकडे पसरली आहे. अनेकांना वाटते की याकडे दुर्लक्ष केलं तरी काही फरक पडणार नाही. पण थांबा, जरा थांबा. आता जरा या स्लाइडवर बघा. हे जे दिसते ना, ते आहे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचं ऑफिशियल सर्क्युलर. आणि यात अगदी स्पष्टपणे लिहिलेलं आहे की हा नियम 100% खरा आहे आणि बंधनकारक सुद्धा. म्हणजे काय? तर ही अफवा नाही, हे वास्तव आहे आणि याकडे दुर्लक्ष करून अजिबात चालणार नाही. ओके, तर नियम खरा आहे हे तर आता पक्क झालं. पण मग प्रश्न येतो की हा नियम नक्की कोणासाठी आहे, कोणाकोणाला लागू होतो? चला आता हेही क्लिअर करूया. नियम अगदी सरळ आहे. ज्यांनी 2022 मध्ये आपलं रजिस्ट्रेशन रिन्यू केलं आहे आणि 2022 ते 2027 या 5 वर्षांच्या काळात कोणतंही उच्च शिक्षण घेतलेलं नाही, म्हणजे समजा पोस्ट बेसिक BSc किंवा MSc नर्सिंग असं काही केलेलं नसेल, तर हो, 2027च्या रिन्युअलसाठी 150 CNE किंवा CPD पॉइंट्स जमा करणं हे बंधनकारक आहे. आता नाण्याची दुसरी बाजू पाहूया. म्हणजे या नियमातून यावेळेस कोणाला सूट देण्यात आली आहे? तर ज्या नर्सेसनी 2022च्या रिन्युअल नंतर आपलं शिक्षण पुढे सुरू ठेवलं, त्यांना 2027च्या सायकलसाठी हे 150 पॉइंट्स जमा करायची गरज नाही. पण इथे खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. ही सूट फक्त आणि फक्त 2027च्या सायकलपुरती मर्यादित आहे. पुढच्या वेळी म्हणजे 2032 मध्ये नियम बदलू शकतो आणि कदाचित सर्वांनाच पॉइंट जमा करावे लागतील. आणि आता आपण त्या सगळ्यात मोठ्या कोड्याकडे येऊया, ज्यामुळे हा सगळा गोंधळ सुरू झाला आहे. तो आहा मोमेंट, ज्यामुळे सगळं चित्र एकदम स्पष्ट होईल. हाच तो प्रश्न आहे ना जो सगळ्यांना पडलाय की अरे, माझ्या मित्राचं किंवा मैत्रिणीचं रिन्युअल तर अगदी सहज झालं, मग मलाच का हे नियम? बरोबर. चला याचं उत्तर शोधूया. आता ह्या स्लाइडवर नीट लक्ष द्या. डावीकडे आहे जुनी प्रोसेस आणि उजवीकडे आहे नवीन. फरक अगदी डोळ्यासमोर आहे. बघा, जुन्या पद्धतीत पॉइंट्सची अटच नव्हती, पण नवीन पद्धतीत ती कंपल्सरी आहे. आणि याचं उत्तर एका शब्दात आहे, बॅकलॉग. हो, म्हणजे बघा, ज्या लोकांचं रिन्युअल आता अगदी सहज होतंय ना, त्यांनी 2022 मध्ये वेळेवर रिन्यू केलंच नव्हतं, ते आता त्यांचं जुनं थकीत काम पूर्ण करतायत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे माहितीये? ते 2027चं नवीन रिन्युअल नाही करत आहेत, ते 2022चं जुनं बाकी राहिलेलं काम पूर्ण करतायत. आणि तेव्हा म्हणजे 2022च्या सायकलसाठी हा 150 पॉइंटचा नियम होताच कुठे? चला आता भूतकाळातून बाहेर पडू आणि भविष्याबद्दल बोलू. आता खरा प्रश्न हा आहे की हे 150 पॉइंट्स जमा कसे करायचे? आपलं टार्गेट आहे 150 पॉइंट्स. पण थांबा, हा आकडा बघून अजिबात घाबरून जायचं नाही. हे 150 पॉइंट्स एका वर्षात नाही, तर 2022 ते 2027 या पूर्ण 5 वर्षांच्या काळात आपल्याला जमा करायचे आहेत. म्हणजे वर्षाला सरासरी किती झाले? फक्त 30 पॉइंट्स. त्यामुळे अजिबात पॅनिक व्हायची गरज नाही. आता हे पॉइंट्स मिळवायचे कसे? तर जे महाराष्ट्रात काम करतायत त्यांच्यासाठी 80% CNEs प्रत्यक्ष म्हणजे फिजिकल अटेंडन्सने आणि 20% ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करण्याची सोय आहे. आणि हो, जे महाराष्ट्राबाहेर किंवा देशाबाहेर काम करत आहेत ते 100% CNEs ऑनलाईन करू शकतात. याशिवाय 3 ऑनलाईन मॉड्यूल्स हे सर्वांसाठी, म्हणजे अगदी प्रत्येकासाठी कंपल्सरी आहेत. बेसिक लाईफ सपोर्ट, डिझास्टर मॅनेजमेंट आणि फायर सेफ्टी हे प्रत्येकाला पूर्ण करावेच लागतील. पॉइंट्स मिळवण्याचा अजून एक मार्ग आहे, तो म्हणजे प्रकाशन. समजा नर्सिंगचे टेक्स्टबुक लिहिलं तर लेखकाला 30 आणि सहलेखकाला 20 पॉइंट्स मिळतात. इतकंच नाही तर आंतरराष्ट्रीय किंवा राष्ट्रीय जर्नल्समध्ये रिसर्च पेपर प्रसिद्ध केल्यासही चांगले पॉइंट्स मिळू शकतात.
चला आता या सगळ्या माहितीच्या आधारावर 2027 साठी एक सोपं ॲक्शन प्लॅन तयार करूया. ही एक अगदी सोपी योजना आहे. सगळ्यात आधी ते 3 कंपल्सरी मॉड्यूल्स पूर्ण करून घ्या. मग दरवर्षी फक्त 30 पॉइंट्सचं टार्गेट ठेवा. मिळवलेल्या सर्व प्रमाणपत्रांची एक फाईल बनवा आणि हो 80-20च्या नियमाप्रमाणे CNES अटेंड करा. असं केलं ना की 2027 पर्यंत आरामात 150 पॉइंट्स जमा होतील. तर मग आता प्रत्येकाने हा विचार करायला हवा की 2027ची डेडलाईन गाठण्यासाठी CNE पॉइंट्सचा हिशोब कसा ठेवता येईल आणि ही योजना कशी पूर्ण करता येईल यावर विचार करून लगेच कामाला लागणं खूप महत्त्वाचं आहे.